मैं मानेश्वरी बालाजी महिला मंडल की अध्यक्षा सौ संगीता कलाम। मैं सचिवा सौ वैशाली मुंदडा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीपुरुषोत्तमाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। श्रीपुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण मौन व्रताचं किती महत्व आहे आणि त्याचं किती मोठं पुण्य आपल्या पदरी पडतं याविषयीची कथा आपण बघितली होती। आज इथूनच पुढे आपण 18व्या अध्यायाचं सर्व पहिले पठण करणार आहोत आणि मग या 18व्या अध्यायात आपल्याला काय कथा श्रवण करायला मिळते ते आपण बघणार आहोत। तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 18वा।
श्री गणेशाय नमः। पद्मामणी हो पुरुषोत्तमा, सच्चिदानंदा परब्रह्मा, तुम्ही मौन भोजनाचा महिमा सांगून कामा पुरविले। पर्याता माझ्या अंतरी, पुनश्च इच्छा उदेली दुसरी, म्हणून मी जोडिल्या करे तुम्हा श्री हरी विनविते। अधिक मासा माझी पंचपर्वे, कोणती कैसी पाळिता मानवे, काय फळ लाभते बरवे, ते मज आघवे सांगाजे। ऐसे ऐकून चक्रपाणी, म्हणे हे प्रिये तुझ लागुनी, पंचपर्वे अनुक्रमे करुनी, सांगतो करणी ऐकपा। वैधृती व्यतिपात पूर्णवासी, अमावास्या आणि द्वादशी, ही 5 पर्वे अनुक्रमेसी वाढती श्रेष्ठ आहेत। मी साक्षात विष्णू गरुड ध्वज, वैधृती पर्वी संतोषे सहज, व्यतिपात योगी धर्मराज, तोषे पद्मज पौर्णमेसी। अमावास्या पर्वी विशेष, पितर पावती संतोष, द्वादशी दिनी देवदेवेश, ऋषिकेश संतोषे। वैधृती पर्वी जे पैमर्त्य, करती स्नान दान होम कृत्य, तयांची सर्व वांछिते नित्य, मी विष्णू सत्य पुरवितो। कमळे फार सांगू काही, येथीचे जे पुण्य फळ काही, ते इंद्रादी महादेवासी दुर्लभ असे निश्चये। धन्य धन्य तिल दुग्ध घृत, आणि फलादिक यत्किंचित, येथे दिधले ते समस्त, होते अनंत फलदाते। वैधृतीचे पुण्य अक्षय, संक्रांती होनी अधिक होय, निमिषी निमिषी वाढत जाय, नाही संशय ये विषयी। सुपुण्यदायक नित्तीचा वैधृती, त्याहुनी अधिक मासींची आहे ख्याती। इंद्रिये ह्या विषयी त्रिजगती, बहुता प्रचिती आले असे। दैत्येश्वरे प्रल्हादे स्वांगे, अधिक मासी वैधृती योगी, स्नानदान होमादिक चांगे, कर्मे केली साक्षेपे, त्या पुण्य प्रभावे प्रल्हादा प्रत, इंद्रत्वलाधले जगत विश्रुत। तैशाच अन्य ज्या देवता समस्त, देवत्व पावल्या आहे तपा, तै अधिक मासी वैधृती पर्वे, स्नानदानादी केली पूर्वे, तेणे त्या देवत्व पावोनी मानवे, नित्य पूजल्या जातात। वैधृती योगींच्या दानेसी, इंद्रपद लाभले मघव्यासी, नष्टलेली लक्ष्मी तयासी, प्राप्त झाली सकळिक। सूर्यवंशी मानधाता नृपाळ, परम धार्मिक पुण्यशीळ, तेणे इंद्राचे पद सकळ, हिरोनिया घेतले, तेव्हा इंद्र पदच्युत झाला, पुढे देवर्षी तया भेटला। वैधृतीचा महिमा कथिला, नेम धरविला विशेष, तेणे पुनश्च पाकशासन, पूर्ववत पावला इंद्रासन। ऐसे वैधृतीचे महिमान, विशेषाहून विशेष, आणि पूर्वी परमेष्ठीने वैधृती योगी केली दाने, म्हणूनचे प्रिये तया कारणे, सृष्टी करणे साधले। वैधृती पर्वीचा दान महिमा, कोण पावे तयाची सीमा, शतसंवत्सरी ही ब्रह्मा, नभे समर्थ वर्णावया। प्रतिमासिकी जे वैधृती व्रत, शर्करा मधुपय किंवा घृत, अथवा तिल लड्डू यथोक्त, किंवा शुभ नारिकेल फळे दान देणे प्रतिमासी, अथवा 16 तांबूली दळे आणि 16 पुगी फळे एकत्र करून भावबळे दान देणे प्रतिमासी। तेणे येथे सर्व सुख मिळवून, अंती लाभते मोक्ष सदन। हे नित्य वैधृती व्रताचे पुण्य, कथिले असे साचार, परे अधिक मासा माझारी, एकच वैधृती केला तरी, पूर्वोक्त सर्व पुण्य झडकरे, लाभते निर्धारी निश्चये। ऐसे सांगूनी नारायण, म्हणे हे प्रिय तुझ लागून, हे वैधृती दान महिमान, संक्षेपे करून वर्णिले। आता व्यतिपात योगीचे फळ, सांगतो तुझ ऐके निर्मळ। हा योगराज अति प्रबळ, असे तेजाळ सूर्य सम, याची प्रभावे करून, साक्षात धर्म धर्मत्व पावून, त्रैलोक्ये सर्व जना लागून, वल्लभ पूर्ण जाहला। चंद्र सूर्याच्या संयोगेसे, उत्पत्ती झाली व्यतिपातासी, तो प्रकार पूर्वीच तुझसे, न्या संपूर्ण कथिला असे। म्हणून पुनश्च विस्तार, आता करीत नाही फार, येथील दानांचे मात्र सुंदर, फळ समग्र सांगतो। दान करिता व्यतिपाती, धर्मराज पावता प्रीती, धन्य धान्य संतती संपत्ती, आणि शुद्ध कीर्ती प्राप्त होय। कुरुक्षेत्री सूर्य ग्रहणा ठाई, दान देता पुण्य जे काही,
त्याहून अधिक द्वादश गुणाही व्यतिपाती दान करिता काशी क्षेत्री चक्रतीर्थी मरता ये जे फल हाती त्याहुनी अधिक व्यतिपाती दाने निश्चिती मिळत असे इतर सकळ परवी सतत जरी गादी धली समस्त आणि व्यतिपाती हेम किंचित दक्षिणा सहित दीधले तरी सर्व परवींच्या सर्व दानाहुन व्यतिपातीचे हेम दान महान आणि प्रत्येक मासी ते सर्वाहुन शताधिक गुणे वाढते व्यतिपातींच्या तपप्रभावेसे बहु ऋषी झाले स्वर्गवासी येथींच्या श्राद्ध तर्पणादिकेसे पूर्वजांसी तृप्ती होय रविवारी व्यतिपात योग तै हेम किंवा धान्य देता चांग अग्निहोत्रावरी सवेग अनंत फलद होते ते आधीच व्यतिपात उत्तम त्याहुनी अधिक मास श्रेष्ठ परम उभयतांचा होता संगम काय पुण्य वर्णावे भाद्रपदी अमावास्येसी गंगे माझे स्नान दानादिकेसी जे फल कथिले ते अधिक मासी पातदानेसी लाभते प्रिये व्यतिपात महायोग त्रिजगती विख्यात अभंग येथे जे दान देती चांग ते धन्य अव्यंग त्रिलोकी धान्य किंवा किंचित सुवर्ण दान देता पात्री तत्क्षण सर्व परवाहुनी कोटी गुण अधिक पुण्य प्राप्त होय सर्व परवान माझे उत्तम आणिक नाही व्यतिपाता सम प्रत्येक पाती दान धर्म यथाविधी करावा प्रातः काळी स्नान करून नित्य विधी सारावा संपूर्ण मग सुपात्र विप्रपाचारुन तयाचे पूजन करावे त्रयोदश संख्या नारिकेळ अथवा रंभा फळे निर्मळ खरजूर द्राक्षे किंवा रसाळ किंवा अखंड फणस फळे इत्यादी जी ज्या ऋतूत पवित्र फळे निर्माण होत ती त्या काळी यथोक्त पूजोनिया साक्षेपे तये सुपात्र विप्रालागुन भक्ती भावे करून अर्पण यथाशक्ती दक्षिणा प्रदान की जे सांगता सिद्ध्यर्थ ऐसे करिता व्यतिपाती अनंत पुण्ये हाता येती सकळ पापे भस्म होती अग्निसंगे तृणजेवी यद्यपि असंख्य पापांचे राशी की असले पंच महादोषी तरी ह्या व्यतिपात दानेसे तत्काळ मुक्त होतात अल्पवेचे महापुण्य ऐसे नाही या सम अन्य नारी अथवा असुर कुमान लाभ समान दोघासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र की लोम विलोम जाती इतर तै सकळी हे निरंतर भक्ती भावे करावे जयाचा नाही भक्तिभाव तयाची सर्व कर्मे वाव भक्तिभावेची श्री माधव कामना सर्व पुरवितो भक्तिभाव होता न्यून दुरावतोचे भगवान सकळ हे पुरुषार्थाला गुण भावचे मुख्य कारण असे म्हणून रमे सर्वजनाही भक्तिभाव धरोनी हृदये यथाशक्ती करिता काही सफळ होते साचार व्यतिपात योगी तिलपात्र दान करीते अतिपवित्र त्यासी मी होऊनी परममित्र इह परत्र सुख देई मधुवत करते जे नरमान्य मलमासी काही न करिता अन्य केवळ व्यतिपाती देती धान्य ते धन्य धन्य त्रैलोक्ये अधिक मासी एकेची पाता ठाई स्नान दानादिची केले काही तत्पुण्याच्या वर्णनाविषयी कवणही नाही समर्थ अधिक मासी व्यतिपात दिनी सुवल्प ही पुण्य करिता कोणी अनेक पुण्यांचे फल तत्क्षणी लाभत असे निश्चये या लागे भव भीरु मानवी अधिक मासी व्यतिपाती परवे जैशा कैशादी प्रकारे सर्वे दान दीजिये विशेषे इंदिरे हे व्यतिपातीचे फल म्या संक्षेपेची कथिले केवळ विस्तारे वर्णावया सकळ कोण प्रबळ आहे पा प्रिये आता तुझ लागून पौर्णिमेचे सांगतो पुण्य जेणे साक्षात कमलासन प्रीती पूर्ण पावतसे आणि प्रीती पावता विधाता संतोष ती सकळ देवता म्हणून राकेकेची कर्मे तत्वता तुझ मी आता सांगतो आदी सारोनी स्नान नियम मग स्थावर किंवा जंगम जी सुवर्णादी इष्ट वस्तु उत्तम ते विप्रोत्तमा दान दीजे येथ किंचित दान करिता अक्षय फल येते हाता पौर्णिमा व्रते सर्व देवता तृप्त होती निश्चये पौर्णिमा केवळ देवतीर्थ दैविक कर्मे करावी येथ
तई सकळ देवता तृप्त जैसे पितर दर्शदिनी जैसे पितृकार्यार्थ उक्त अमा तैसीच दैविका विषयी पौर्णिमा म्हणून येते दान धर्म नेमा करिता देवता तृप्त होते अन्य बहुपर्वी नाना दाने किंवा स्नाने किंवा उपोषणे किंवा करुनिया चांद्रायणे कासया श्रमणे उगाच जरी का एके पौर्णिमा दिवशी स्नान दानादि केले भावेसी तरी सर्व फळे आपेसी प्राप्त होतात निश्चये मृत्युलोकी आजन्मात स्नान दानादि करिता बहुत जी का नानाविध फळे यथोक्त मानवा प्राप्त होताती ती सकळ ही पौर्णिमा दिनी एके स्नान मात्रेची पावुनी देवऋणापासूनही तत्क्षणी मुक्तता होते साचार प्रतिदिनी स्नान करावया सामर्थ्य नसे गे इंदिरे जया तेणे पुनवेसी स्नान सारोनिया पितृतर्पण करावे तेणे योगे सकळ पाप निरसूनिया आपे आप सर्व पर्व स्नानाहुनी अमुप पुण्य लाभते निश्चये ऐसे पौर्णिमेचे महिमान इंदिरे कथिले तुझ संपूर्ण आता अमावास्येचे गुण सांगतो ऐके सादर सर्व पर्वां माझे उत्कृष्ट अमावास्या पर्व वरिष्ठ हे पितृगणा लागे हृष्ट करे स्पष्ट जाणपा क्षीराब्धिजे ह्या ब्रह्मांडा ठाई अमावास्ये समपर्व नाही पितृगणा लागे लवलाहे मुक्ती देते ही निर्धारे प्रतिमासी अमावास्येसी जो अन्न न दे पितरासी तो पुत्र नव्हे निश्चयेसे आणि तत्पिताही पिता नव्हे जैसे शीतकाळी शीतार्थ वस्त्रांसी किंवा अग्नीसी इच्छित अथवा माध्यान्नी क्षुधाक्रांत जैसे अन्नाप्रत भाविती तेवीच नित्य अमावास्येसी पितर इच्छिती श्राद्धासी म्हणून पुत्रे ते दिवशी दर्श श्राद्ध कीजिये जे प्रतिदर्शी श्राद्ध करीती तयांचे पितर तृप्त होती आणि पुत्र पौत्र पशु संपत्ती व्हावी इच्छिती त्या पुत्रा प्रतिमासाती दर्श श्राद्ध न करीती जे मतिमंद तया ब्रह्म हत्येचे अगाध पाप तत्क्षण भिडतसे जयी ज्या मासाच्या दर्श दिवशी संतर्पिले नाही पितरांसी तयांचे पितर तये मासी केवळ उपोषी असतात म्हणून ते वायुसी भक्षित क्षुधातृषांनी अतिपीडित ऐसे होत्साते सतत विघ्ने करीत त्या पुत्रा आणि संतती संपत्ती सकळ विलयाने ती तत्काळ एवं रीती पितरांचा प्रबळ कोपानळ भडके पै म्हणून प्रिये सर्वदरांनी प्रत्येक मासी दर्शदिनी स्नान दान जपादिक आणि श्राद्ध तर्पण कीजिये प्रिये आधीच हिरा निर्मळ त्यासी कोंदण हेमसोज्वळ मग त्या पुढे महानग सकळ मौल्ये फोल होत जैसे तेवीच अमादिन महापर्व ते अधिक मासी जडता अपूर्व इतर सर्व पर्वांचा गर्व जातो सर्व हरोनिया अधिक मासी अमावास्यादिनी पुण्य कर्म करिता तत्क्षणी सर्व पर्वींच्या पुण्यकर्माहुनी कोटी गुणे फळ लाभे म्हणून प्रिय सकळ मानुषी अधिक मासी दर्श दिवशी स्नान दान श्राद्धादिक कर्मासी भावे विशेषी आचरावे तेने सकळ पुरुषार्थ अनायासे लाभती निश्चित एवं प्रकारे वैकुंठनाथ रमेसी करिता जाहला श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर अष्टादशोऽध्याय गूढः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण 18व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा श्रवण करायला मिळाली ते आपण आता बघणार आहोत। महाविष्णू देवी महालक्ष्मीला असं सांगताय की या अधिक मासामधले सगळेच दिवस अतिशय महत्त्वाचे आहे आणि या प्रत्येक दिवशी आपण काही ना काही व्रत करायचं आहे किंवा काही ना काही दान द्यायचं आहे जेणे आपल्याला महत्पुण्य आपल्या पदरी पडणार आहे। परंतु तरी सुद्धा या पूर्ण महिन्यामध्ये 5 दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहे असं त्यांनी देवी लक्ष्मीला सांगितलेलं आहे।
जे कोणी महिनाभर व्रत आचरण करू शकत नाही, दान देऊ शकत नाही, पण ह्या 5 दिवसांपैकी एक दिवस किंवा 5ही दिवस जर आपण श्रद्धेने भक्तिभावाने व्रताचरण केले किंवा दान दिले तरी त्याचे महत् पुण्य त्यांच्या पदरी पडणार आहे. मग कोणते हे 5 दिवस असं महालक्ष्मीने लगेच महाविष्णूंना विचारलेलं आहे. आणि मग भगवान महाविष्णू महालक्ष्मीला काय सांगताय की ते 5 दिवस म्हणजे महापर्वच आहे, 5 मुख्य पर्व ज्यांना आपण म्हणू शकतो. मग असे कोणते हे मुख्य 5 पर्व? तर महाविष्णू सांगताय लक्ष्मीला की शुक्ल पक्षातली असो किंवा कृष्ण पक्षातली असो, द्वादशी तिथी हे अतिशय उत्तम असं पर्व समजलं जातं. त्यानंतर वैधृती योग ज्या दिवशी आहे, व्यतिपात योग ज्या दिवशी आहे, ज्या दिवशी पौर्णिमा आहे किंवा ज्या दिवशी अमावास्या आहे, ते दिवस म्हणजे मुख्य दिवस. आणि ह्या अधिक मासामध्ये ह्या 5 दिवसांना पंचपर्व असं देखील म्हटलं जात असतं. आणि मग त्याचे काय काय विशेष फळ मिळतात ते आता मी तुला सांगणार आहे. मग महाविष्णू महालक्ष्मीला म्हणताय की ही 5 पर्व म्हणजे काय मी तुला सांगितलं. त्याच्यामध्ये वैधृती आहे, व्यतिपात आहे, पौर्णिमा आहे, अमावास्या आहे आणि शुक्ल किंवा कृष्ण पक्षातली द्वादशी तिथी आहे. त्यांचं क्रमाने वाढतं महत्व आहे. म्हणजे जर समजा आता वैधृती योगावरती केलेल्या उपासनेचं काय फळ आहे ते पहिले मी तुला सांगणार आहे. वैधृती योगावरती केलेली उपासना म्हणा किंवा व्रताचरण म्हणा किंवा केलेलं दान याने मी स्वतः प्रसन्न होत असतो. याचाच अर्थ असा, जर वैधृती योगावरती आपण व्रत आचरण केलं किंवा जर दान दिलं तर त्याच्याने भगवान महाविष्णू हे स्वतः प्रसन्न होत असतात. आणि व्यतिपात योगावरती जर आपण व्रताचरण केलं, दान केलं, धर्म केला तर त्या दिवशी यमधर्म प्रसन्न होतो. यमधर्म म्हणजे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, यमराज प्रसन्न होतात. तसंच पौर्णिमेस केलेल्या व्रताने ब्रह्मदेव प्रसन्न होतात, तर अमावास्येला केलेल्या व्रताचरणाने पितर तृप्त होत असतात. तसंच द्वादशी तिथीच्या व्रताने मी स्वतः प्रसन्न होत असतो. यातील पहिल्या 4 पर्वांची कथा आणि त्या 4 पर्वांचं महत्व हे आपल्याला आजच्या 18व्या अध्यायामध्ये श्रवण करायला मिळालेलं आहे. तर त्या सर्वांचं विशेष महत्व आता भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगता आहे. मग त्यांनी काय केलं, सर्वप्रथम वैधृती योगाचं महत्व हे देवी लक्ष्मीला ते सांगताय. काय म्हणताय ते की वैधृती योगावरती दिलेलं धन म्हणजे दानाचा प्रकार आपण बघतोय की वैधृती योगावरती दिलेलं दान म्हणजे कोणत्या स्वरूपाचं असेल, धन स्वरूपाचं असेल, धान्य स्वरूपाचं असेल, दूध असेल, तूप असेल, नाना प्रकारची फळं असतील इत्यादींचं जर दान आपण वैधृती योगावरती केलं तर अतिशय फार पुण्यप्रद ते दान समजलं जातं. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या पदरी त्याचं पुण्य हे पडत असतं. संक्रांतीच्या दानाहून जास्त महत्व हे वैधृती योगाला प्राप्त झालेलं आहे. हे वैधृती योग तर दर महिन्यात येणारच आहे, परंतु अधिक मासामध्ये आलेल्या वैधृती योगाचं आणि त्या वैधृती योगावरती दिलेल्या दानाचं महत्व हे अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणून याच दिवशी जो प्रल्हाद होता, म्हणजे प्रल्हादाची गोष्ट आपण ऐकलेली, प्रल्हाद हिरण्यकश्यपू आणि भगवान महाविष्णूंनी तिथे नरसिंह अवतार धारण केला होता आणि हिरण्यकश्यपूचा वध त्यांनी केला होता आणि आपला भक्त प्रल्हाद याला त्यांनी सहाय्य केलेलं होतं. ती गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. मग या प्रल्हादाने काय केलं होतं, या दिवशी म्हणजे अधिक मासातल्या वैधृतीच्या दिवशी स्नान करणे, दान करणे, होम हवनादी इत्यादी सत्कर्म त्याने केलेली होती आणि त्यामुळेच त्याला इंद्रपदाचा अधिकार प्राप्त झालेला होता. अशाच पुण्याने अनेक देवतांना त्यांचे त्यांचे अधिकार प्राप्त झाले होते. मघवा राजा जो होता तोही इंद्रपदी आरूढ झालेला होता. कोणत्या कारणाने, तो वैधृती पर्वावरती त्याने ही दान असेल, स्नान असेल, होम हवनादी इत्यादी
सत्कर्मे केलेली होती आणि त्याच्याच फळाने त्याला इंद्रपद प्राप्त झालेलं होतं. त्याचे पद मानधात्याने हिरावून घेतलेले होते. परंतु तेव्हा नारदाने मघवा राजाला जाऊन सांगितलं की तू अधिक मासामध्ये येणाऱ्या वैधृती पर्वावरती दानादी पुण्यकृत्ये अवश्य कर, म्हणजे त्याच्याने तुला तुझी इच्छा पूर्ण होणार आहे आणि इंद्रपद परत प्राप्त होणार आहे. मग त्या मघवा राजाने देखील नारदांचा उपदेश मान्य केला आणि आलेल्या अधिक मासामध्ये वैधृती योगावरती त्याने स्नान दानादी होम हवनादी इत्यादी सर्व सत्कर्म अतिशय श्रद्धेने मनापासून भक्तिभावाने केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला त्याचं इंद्रपद हे पुन्हा प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मदेवाने सुद्धा पूर्व काळी वैधृती योगावरती नाना तऱ्हेची दाने दिलेली होती आणि त्याचमुळे त्यांना ब्रह्मपद प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक महिन्यावर मध्ये जेव्हा वैधृती योग येतो त्या वैधृती योगावरती आपण नाना तऱ्हेची दान देऊ शकत असतो. मग ते कोणते प्रकार आहेत तर तूप आहे, दूध आहे, साखर आहे, तीळ आहे किंवा तिळाचे लाडू आहेत, नारळ आहेत, सुपाऱ्या आहेत, अशा नाना तऱ्हेची दानं आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या वैधृती योगावरती देऊ शकतो आणि त्याने सर्व प्रकारचे सुख आपल्याला प्राप्त होत असतात. परंतु अधिक महिन्यामध्ये वैधृती योगावरती जर आपण ही दाने दिली तर फार लवकर याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि ते पुण्यफळ अतिशय अढळ स्वरूपाचं आपल्याला प्राप्त होत असतं. अशा तऱ्हेने भगवान महाविष्णूंनी वैधृती योगाचं महत्व हे देवी लक्ष्मीला सांगितलेलं आहे आणि आता व्यतिपात योगाचं महत्व ते देवी लक्ष्मीला सांगता आहे. सूर्य व चंद्र यांच्या विशिष्ट स्थानांच्या योगाने व्यतिपात योग तयार होत असतो. आता हे जे योग मी तुम्हाला सांगतोय यांचा उच्चारण बऱ्याच वेळेला पंचांगामध्ये आपल्याला आढळून येत असतं. तिथीवार नक्षत्र योगकरण ही पंचांगाची 5 मुख्य अंग आहे. त्याच्यातलं चौथं अंग आपण बघतो आहे. त्याला काय म्हणताय? तिथी वार नक्षत्र आणि योग. 4 नंबरचा जो आपण प्रकार बघतोय पंचांगातला त्याला योग म्हणतात आणि त्या योगामध्ये वैधृती योग आपल्याला सापडतो. व्यतिपात नावाचा योग आपल्याला सापडतो. ज्या दिवशी व्यतिपात योग असेल त्या दिवशी सूर्यचंद्र हे विशिष्ट स्थानावर येत असतात आणि त्यांच्या त्या संयोगाने व्यतिपात योग घडून येत असतो. या योगावरती जर आपण दान दिलं तर आपल्याला धन, धान्य, संपत्ती, संतती भरपूर प्रमाणात आणि उत्तमरित्या प्राप्त होत असते. व्यतिपात योग ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर आपण दान धर्म केला तर त्याने यमधर्म संतुष्ट होत असतात. मी तुम्हाला सांगितलं. आता यमधर्म म्हणजे कोण आहे तर यमराज आहेत. हे संतुष्ट होत असतात. सूर्यग्रहणात कुरुक्षेत्रात जर दान दिलं ते पुण्य जे आपल्याला लाभतं त्याच्या 12 पट अधिक पुण्य हे आपल्याला व्यतिपात योगावरती दिलेल्या दानाने प्राप्त होत असतं. म्हणजे सूर्यग्रहण हे येत असतं. हे आपल्याला कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये कायम बघायला मिळत असतं. तर ज्या दिवशी सूर्यग्रहण असेल त्या दिवशी आपण जे दान देतो किंवा जर समजा आपण कुरुक्षेत्रात गेलेलो असू त्या कुरुक्षेत्रात जाऊन जर आपण दान दिलं तर त्याचं जे फलित आपल्याला प्राप्त होत असतं त्याच्या 12 पट जास्त पुण्य हे आपल्याला व्यतिपात योगावरती दान दिल्याने प्राप्त होत असतं. व्यतिपातावर किंचित प्रमाणात सोनं किंवा द्रव्य दक्षिणा जर दिली तर इतर महिन्यातील अशा दानापेक्षा अधिक मासातील या योगावर दिलेल्या दानाचं पुण्य फार मोठ्या स्वरूपात आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात तुम्हाला सोनं द्यायचंय का, दान दक्षिणा द्यायची का? नाही. किंचित स्वरूपात आपल्याला जसं शक्य असेल त्या स्वरूपात आपण हे दान करायचं आहे आणि त्याचं विशेष पुण्य फलित हे आपल्याला प्राप्त होत असतं. बरं, दर महिन्यामध्ये हा व्यतिपात योग येत असतो पण त्याच्यावरती दिलेल्या दानाने जेवढं पुण्य प्राप्त होतं त्याच्या कैक पटीने अधिक जास्त या अधिक मासामध्ये आपण जर दान दिलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. नंतर भगवान महाविष्णू महालक्ष्मीला काय सांगताय की हा व्यतिपात योग जर रविवारी आला तर त्या दिवशी आपण सोनं दान केलं पाहिजे, धान्य दान केलं पाहिजे, तर अनंत पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं. मग कसं करायचंय? प्रातःकाळी स्नान करायचं आहे, सुपात्र ब्राह्मणाला आमंत्रण द्यायचं आहे,
त्याला आपल्या घरी बोलवायचं आहे, त्याचा यथायोग्य सत्कार आपण करायचा आहे, त्याचं पूजन आपण करायचं आहे आणि मग त्याला दान द्यायचं आहे. मग ते दान कशा स्वरूपाचं आहे ते स्वरूप देखील भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगतायत. ते काय म्हणताय की 13 नारळ असावे किंवा 13 सुपाऱ्या असाव्या किंवा 13 केळी असाव्यात आणि हे पदार्थ आपण त्या ब्राह्मणाला दान द्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त अजून काय असू शकतं तर मग त्याच्यात खजूर आहे, द्राक्ष आहे, आंबे आहे किंवा फणस आहे इत्यादी फळ यांचं प्रमाण नाही. हे जसं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण ते दान द्यायचं आहे, म्हणजे यथाशक्ती आपण ते दान द्यायचं आहे. आणि हे नुसतं दान देऊन चालतं का? नाही चालत. ह्या दानासोबत आपल्याला दक्षिणा देखील द्यायची आहे. म्हणून या सोबत आपण ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. या दानाचं पुण्य खूप मोठ्या स्वरूपात हे आपल्याला प्राप्त होत असतं. नर नारी ब्राह्मण अन्य जातीची माणसं या सर्वांना सारखंच स्वरूपात याचं फळ प्राप्त होत असतं. असं काही नाही की समजा माणसाने जर म्हणजे पुरुषाने जर दान दिलं तर मग त्याचं फलित जास्त आहे किंवा स्त्रीने दान दिलं तर त्याचं पुण्य अधिक आहे किंवा ब्राह्मणाने जर दान दिलं मग त्याला जास्त पुण्य प्राप्त होणार आहे, असं काही नाही. नर नारी ब्राह्मण इतर जातीतली जे कोणी सगळी माणसं यांना सर्व सम प्रमाणात सारखीच फळं या दानाची प्राप्त होत असतात. मनुष्य कोणत्याही जातीचा असो पण त्याला दानाचं पुण्य मात्र सारखंच आहे. फक्त कोणतेही व्रत करत असताना पूर्ण भक्तिभाव असावा. तुम्ही कोणतंही व्रत करा त्याचं स्वरूप आपल्या शरीर शक्तीप्रमाणे निश्चित करा. कारण शरीरम खलु धर्म साधनम, शरीराचं आयुष्य किंवा आरोग्य जर उत्तम असेल तर आपण कुठलाही धर्म हा करू शकत असतो. म्हणून पहिले आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या, आपल्या तब्येतीला प्राधान्य द्या. तब्येतीला अनुसरून कुठलंही व्रत आपण जर केलं तरी त्याचं पुण्य हे आपल्याला मोठ्याच प्रमाणात प्राप्त होत असतं. पण फक्त ते व्रत कसं झालं पाहिजे तर अतिशय मनापासून झालं पाहिजे, अतिशय भक्तिभावाने झालेलं पाहिजे, अतिशय श्रद्धेने ते व्रत झालेलं पाहिजे. नुसता नियम पाळून काही उपयोग होत नसतो. त्याच्यासाठी श्रद्धाभाव ही अतिशय महत्वाचा असतो. व्यतिपात योगावरती तीळ भरून जे पात्र एका पात्रामध्ये म्हणजे तीळ भरायचे आणि ते तीळ भरलेलं पात्र जो देतो त्याला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये देखील अनंत प्रकारची सुख प्राप्त होत असतात. जर समजा त्या तिळेच्या जागी आपण त्या भांड्यामध्ये म्हणा, पात्रामध्ये म्हणा, डब्यात म्हणा जर धान्य दिलं तर त्रिलोकामध्ये तो मनुष्य अतिशय धन्य मानला जातो. ह्या दानांचे फळ तात्काळ आपल्याला प्राप्त होतं हे विशेष आहे. किंवा इतर वेळेला काय होतं की आपण जेव्हा दान देत असतो तेव्हा त्याची फलित ही आपल्याला यथायोग्य काळी प्राप्त होत असतात. म्हणजे ती लगेचच प्राप्त होतात असं नाही, ती काही कालांतराने देखील आपल्याला प्राप्त होत असतात. परंतु व्यतिपात योगावरती दिलेल्या दानाचं पुण्य फळ हे आपल्याला लगेच तात्काळ ताबडतोब प्राप्त होत असतं. हे या व्यतिपात योगाचं अतिशय विशेष महत्व भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगत आहेत. आता ते पुढे काय सांगताय की पौर्णिमा पर्वाचं काय विशेष महत्व आहे ते मी तुला आता सांगणार आहे. या अधिक मासाच्या मध्यभागी बरोबर 15 दिवस झाले, शुक्ल पक्ष संपत आला की पौर्णिमा येते. मासभर व्रताची सांगता करणे तर फारच पुण्यकारक आहे. म्हणजे जर समजा तुम्ही कुठलंही व्रताचरण जे करणार असाल, दान करणार असाल, ते जर संपूर्ण महिनाभर केलं म्हणजे रोज जर केलं आणि त्याची सांगता तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी केली तरी चालत असतं. परंतु ह्या पौर्णिमेच्या दिवशी जर समजा तुम्हाला महिनाभर शक्य नाही झालं तरी तुम्ही फक्त पौर्णिमेच्या दिवशी व्रताचरण केलं किंवा पौर्णिमेच्या दिवशी दान दिलं तर याच्याने ब्रह्मदेव संतुष्ट होत असतात. पौर्णिमेच्या दिवशी दान दिल्याने देव संतुष्ट होत असतात. तर अमावास्येच्या दिवशी दान केल्याने आपले पितर संतुष्ट होत असतात. आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण दान देतो किंवा व्रताचरण करतो तर त्याने ब्रह्मदेव अतिशय प्रसन्न होतात.
आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले म्हणजे सर्वच देव प्रसन्न झाले असं समजलं जातं. मग काय करायचंय, त्या दिवशी प्रातःकाळी लवकर उठायचं आहे. आपलं स्नान संध्या वगैरे इत्यादी नित्य अनेक हे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. आणि हे पूर्ण झाल्यानंतर कुठलीही स्थावर किंवा जंगम वस्तू ही ब्राह्मणाला दान द्यायची आहे. बरं, तो ब्राह्मण कसा असावा, असं आपण पहिल्यापासून बघतोय की तो सत्पात्री असावा, म्हणजे ती स्थावर वस्तू असावी किंवा जंगम वस्तू असावी. अशी वस्तू ही उत्तम स्वरूपातली असावी आणि ती उत्तम ब्राह्मणालाच दान दिली पाहिजे. पौर्णिमा म्हणजे देवांची आवडती तिथी सांगितली जाते आणि म्हणून जर आपण पौर्णिमेला दान केलं, पौर्णिमेला व्रताचरण केलं तर त्याच्याने संपूर्ण देवता या संतुष्ट होत असतात. विशेष म्हणजे ब्रह्मदेव संतुष्ट होत असतात. आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी आपण वस्त्र दान देऊ शकतो, गाय दान देऊ शकतो, अलंकार दान देऊ शकतो, अन्नधान्य दान करू शकतो किंवा हे सोडून देखील इतरही जे काही आपल्याला शक्य असेल ते सर्व आपण ह्या दिवशी शक्य असेल त्या प्रमाणात आपण दान करू शकतो. त्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. नाना प्रकारची व्रत आपल्याला बघायला मिळतात. मग ती चांद्रायणाची व्रत असेल, कृच्छ प्रकारचे व्रत असतील, उपास तापास असेल इत्यादी सर्व करण्याचा त्रास कशाला घ्यायचा. आता याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. जसं की समजा आता पहिली तिथी आहे म्हणजे प्रतिपद आहे, मग त्या दिवशी आपण एक घास अन्न घ्यावं. मग द्वितीयेच्या दिवशी काय करावं, त्या घासांमध्ये पण वृद्धी करावी, म्हणजे 2 घास आपण जेवण घ्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी 3 घास येतात, चौथ्या दिवशी 4 घास येतात आणि असं करत करत पौर्णिमेपर्यंत बरोबर 15 घासाचं अन्न किंवा 15 घासाचं जेवण आपण घ्यायचं असतं. आणि पुन्हा अमावास्येला उतरत्या क्रमाने जायचंय, म्हणजे पहिल्या दिवशी 15 घास, दुसऱ्या दिवशी 14, तिसऱ्या दिवशी 13, चौथ्या दिवशी 12 असं करत करत अमावास्येला पुन्हा 1 घास अन्न घ्यायचं आहे. अशा याला कृच्छ्रादी व्रत, चांद्रायणादी व्रत प्रकार म्हटला जात असतो. आणि मग हे व्रत जसं शरीराला त्रासदायक होत असतं, मग इत्यादी व्रत करण्याचा किंवा उपास तापास करण्याचा त्रास कशाला घ्यायचा. ऋतूत प्राप्त होणारी फळं दिल्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. म्हणजे तुम्ही फक्त पौर्णिमेच्या दिवशी या सांगितलेल्या दान प्रकारातलं म्हणजे धन असेल, धान्य असेल, अन्नधान्य असतील, वस्त्र अलंकार गाय असेल किंवा हे सगळं सोडून जे आपल्याला शक्य होणार असेल म्हणजे ऋतुफळ, ह्या ऋतूमध्ये जी फळं आपल्याला बाजारात मिळतात ती फळं आणून देखील आपण त्याचं भक्षणही करू शकतो किंवा आपण त्याचं दान देखील करू शकत असतो. आणि त्याचं दान केल्याने देखील आपल्याला संपूर्ण फळ हे प्राप्त होणार असतं आणि ते फळ अतिशय उत्तम स्वरूपाचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं. अनेक व्रतांमध्ये सांगितलेल्या स्नानांपेक्षा पौर्णिमेच्या दिवशी भगवंताचं स्मरण करून जर अभ्यंग स्नान केलं तर त्या एकाच स्नानाने सर्व प्रकारचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. मी तुम्हाला स्नानाचं व्रत कसं आचरण करायचं हे मागच्या अध्यायात आपण बघितलेलं होतं. परंतु मग हे स्नान ज्याला दररोज शक्य नाही त्याने विशेष करून पौर्णिमेच्या दिवशी नक्की अभ्यंग स्नान करायचं आहे. आणि अभ्यंग स्नान केल्याने त्याला पूर्ण महिन्यात स्नान केल्याचं जे महापुण्य असतं ते या एकाच स्नानाने प्राप्त होणार असतं. आणि रोज स्नान करणे हे ज्या लोकांना शक्य होत नसतं त्यांनी पौर्णिमेला यथाविधी जो विधी आपण बघितला होता स्नानाचा त्या विधीने स्नान करणे हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे तिळाने आपलं अंग घासायचं आहे, तेलाने आपलं अंग घासायचं आहे, हळदीने आपलं अंग स्वच्छ घासायचं आहे. आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही गरम पाणी घेतलं तर त्याचं आपल्याला 1 पट पुण्य मिळत असतं, पण तेच जर तुम्ही थंड पाण्याने स्नान केलं तर त्याचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. मग ते विहिरीच्या ठिकाणी, तलावाच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी, नाल्याच्या ठिकाणी, सरोवराच्या ठिकाणी, समुद्राच्या ठिकाणी याची प्राप्ती ही आपल्याला त्या त्या पटीमध्ये परत वाढत जात असते. अशा तऱ्हेने ज्यांना महिनाभर शक्य होत नाही त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी एकाच दिवशी असं अभ्यंग स्नान केल्याने संपूर्ण महिन्यात स्नान केल्याचं पुण्य त्यांच्या पदरी पडत असतं. मग हे झाल्यानंतर आता भगवान महाविष्णू काय करतायत तर अमावास्येचं महत्व हे देवी लक्ष्मीला सांगता आहे. अमावास्येला केलेल्या दानांनी आपले स्वर्गस्थ पितर हे तृप्ती पावत असतात. मी तुम्हाला सांगितलं पौर्णिमेच्या दिवशी जर आपण दान दिलं तर त्याने देवता संतुष्ट होत असतात.
आणि अमावास्येच्या दिवशी जर आपण दान दिलं किंवा व्रताचरण केलं किंवा उपवास केला तर त्याने आपले स्वर्गस्थ पितर हे तृप्त होत असतात. आणि जसं देवांची कर्म करणे म्हणजे देवांची पूजा करणे, देवांसाठी व्रत उपवास करणे, देवांसाठी दान देणे हे जे प्रकार आपण करत असतो अगदी त्याचप्रमाणे पितरांचं देखील महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. पितरांसाठी देखील आपण व्रताचरण केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे, त्यांच्या निमित्त आपण दान दक्षिणा ही दिली पाहिजे. म्हणजे पितर देखील हे संतुष्ट होत असतात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला शुभाशीर्वाद हे देत असतात. नुसतं देवता आपल्यावरती संतुष्ट झाल्याने चालत नसतं, कारण संसाराचा हा जो गाडा आहे हा 2 चाकांवरती चालत असतो. मग एक चाक जे आहे त्यांना आपण दैविक कर्म असं म्हणू शकतो आणि दुसरं जे चाक आहे त्याला पितृकर्म हे आपण म्हणू शकत असतो. आणि म्हणून बघा संपूर्ण वर्षभरामध्ये भाद्रपद महिन्यातला संपूर्ण कृष्ण पक्ष म्हणजे ते 15 दिवस पितरांसाठी राखीव आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या 4 महिन्यांमध्ये आपल्याला भगवान महादेवांच्या परिवाराचं पूजन करण्याचा योग प्राप्त होत असतो. म्हणजे श्रावणामध्ये आपण महादेवांचं पूजन करायचं असतं किंवा करू शकतो. भाद्रपद महिन्यातला शुक्ल पक्ष आपल्या सर्वांना माहितीच आहे. सगळ्या संकटांचं निरसन करणारा, शुभ फळ देणारा, असं सर्व प्रकारची सुख देणारा जो गणपती बाप्पा आहे त्याच्या आगमनाची ओढ आपल्याला कायम लागलेली असते. आणि म्हणून भाद्रपदाच्या शुक्ल पक्षामध्ये आपण गणपतीची सेवा 10 दिवसांपर्यंत करत असतो. आणि मग त्याच्याच मध्य पक्षामध्ये आपल्याला पितरांसाठी श्राद्ध विधी करायचे असतात. अश्विन महिन्यामध्ये आदिशक्ती त्या शक्तीचं आपण पूजन करत असतो. म्हणजे देवीचे नवरात्र आपण त्या महिन्यामध्ये बसवत असतो. जवळजवळ कोजागिरी पौर्णिमेपर्यंत काही जण देवीचे पूजन हे करत असतात. आणि मग त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये आपण कार्तिकाचं पूजन करत असतो. अशा तऱ्हेने महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाचं पूजन हे आपण 4 महिन्यात करत असतो. आणि योगायोगाने यालाच चातुर्मास्य असं देखील म्हटलं जात असतं. मग ह्या चातुर्मास्यामध्ये भाद्रपदातल्या शुक्ल पक्षात गणपतीचं पूजन आहे, तर मध्य पक्षामध्ये आपले सगळे स्वर्गस्थ पितर यांना उद्देशून महालय श्राद्ध हे आपल्याला करायचं असतं. याने याच 15 दिवसात केलेल्या श्राद्धाने संपूर्ण पितर हे संतुष्ट होत असतात आणि आपले शुभाशीर्वाद आपल्या वंशजांना देत असतात. जसं पितरांना श्राद्धामध्ये अन्नदान अतिशय आवश्यक सांगितलं गेलेलं आहे. प्रत्येक दर्श अमावास्येला पितरांना उद्देशून जर आपण दान केलं, तर्पण केलं, तर त्याच्याने काय होतं की वंशजांना संतती प्राप्त होणे, संपत्ती प्राप्त होणे, सुख समाधान प्राप्त होणे, उत्तम आरोग्य प्राप्त होणे हे त्याच्याने आपल्याला शक्य होत असतं. आणि जर आपण अमावास्येला पितरांना उद्देशून जर आपण व्रताचरण केलं नाही, दान केलं नाही, तर त्याच्याने मात्र पितर असंतुष्ट होत असतात, आपल्यावरती क्रुद्ध होत असतात आणि मग त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्याच्याने काय होतं, बऱ्याचशा मंडळींना मग संततीच होत नाही. गुरुजी अहो 5 वर्ष झाले लग्नाला पण अजून संततीच प्राप्त होत नाहीये. मग कुठेतरी आपण पितरांचं कर्म करताना अडलोय का, त्याच्यात कुठेतरी कमतरता पडली का हे आपण बघायला पाहिजे. उत्तम प्रकारचं सगळं कार्य व्यवस्थित चालत असताना अचानक उतरंडीला आपण लागलेलो आहोत. मग हे कशाने होतंय, पितरांचं कर्म करण्यात चूक झाली का, पितरांचं श्राद्ध आपण घातलेलं नाहीये का, त्यांच्यासाठी काही दान धर्म केलेला आहे का, नाही. म्हणून हे सगळं आपल्याला बघायला मिळत असतं. एखाद्या कुटुंबामध्ये सगळे व्यक्ती अतिशय धष्टपुष्ट असतात पण झालेली संतती हिला काही ना काहीतरी त्रास असतो. मग हे कशाने होत असतं, तर पितरांची सेवा करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलोय का याचा विचार आपण नक्की अवश्य केला पाहिजे. म्हणजे पितरांना जर आपण संतुष्ट केलं तर कुंडलीतले सर्व पितृदोष हे दूर होतात आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य हे नेहमी प्राप्त होत असतं. आणि म्हणून अधिक मासाच्या शेवटी
जी तिथी येते त्याला आपण मासाच्या शेवटी येणारी तिथी ही अमावास्या, म्हणून त्याच्या शेवटी अधिक मासाच्या शेवटी जी तिथी येते त्याला आपण अमावास्या म्हणत असतो. आणि ह्या अमावास्येला ह्या पर्वणीला आपण जर पितरांना उद्देशून ही सर्व सत्कर्मे केली तर त्याचे महत् पुण्य हे आपल्याला ताबडतोब प्राप्त होत असतं. शिवाय आपले सगळे स्वर्गस्थ पितर देखील आपल्यावरती संतुष्ट होत असतात. मग याला आपण उपमा कशी देऊ शकतो? ज्याप्रमाणे हिराला उत्तम कोंदण प्राप्त करून दिलं जात असतं तसंच महत्व हे अमावास्येच्या दिवशी केलेल्या पितृकर्माला प्राप्त होत असतं. अशा तऱ्हेने भगवान महाविष्णूंनी लक्ष्मीला ह्या अधिक मासामध्ये येणाऱ्या 5ही पर्वांपैकी 4 पर्वांचं विशेष महत्व सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण वैधृती योग बघितलेला आहे, व्यतिपात योग बघितलेला आहे, पौर्णिमा तिथी बघितलेली आहे आणि अमावास्या तिथी बघितलेली आहे. आता आपल्याला द्वादशी तिथी बघायची आहे, परंतु मग ती आपल्याला उद्या बघावी लागणार आहे, कारण तो कथाभाग आपल्याला 19व्या अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. अशा तऱ्हेने 18व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथाभाग हा ऐकायला मिळाला, श्रवण करायला मिळाला, पठण करायला मिळाला हे आपण बघितलेलं आहे. तर उद्याचं दान विशेष काय आहे आणि व्रत विशेष काय आहे हे आपण आज बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये उद्याचं दान देण्याची जी गोष्ट आहे, जी वस्तू आहे, तिची योजना करून ठेवता येईल. आणि उद्या आपलं पारायण आवरलं की लगेच सत्पात्री व्यक्तीला बोलून त्याचा आदर सत्कार करून त्याला ती वस्तू दान देता येणार आहे. तर मग उद्याची जी देवता आहे ती त्रिविक्रम स्वरूपाची आहे. विष्णूचा त्रिविक्रम अवतार जो आहे ही उद्याची देवता आहे. आणि तिच्यासाठी मग तुम्ही काय करू शकता, तर सुपारी दान देऊ शकतात. मग ही सुपारी किती असावी? आपण अध्यायामध्ये बघितलेलंच आहे की आपल्याला 13 सुपारी दान करायला सांगितलेली आहे. मग ज्यांना शक्य असेल त्यांनी 13 पेक्षा जास्त आणून देखील दान करू शकतात, किंवा ज्यांना 13 देखील शक्य नाही अशांनी कमीत कमी 1 सुपारी तरी ही सत्पात्री व्यक्तीला दान केली पाहिजे. अशा तऱ्हेने उद्याचं दान विशेष आहे सुपारी नावाचं फळ. उद्याचं व्रत विशेष काय आहे किंवा महिनाभराचं व्रत विशेष काय आहे हे आपण बघतो आहोत. महिनाभर रोज जे दीन दुबळे आहेत, आजारी आहेत किंवा असहाय्य स्वरूपातली मंडळी आहे किंवा भुकेलेली मंडळी आहे, अशा सर्व लोकांना महिनाभर रोज आपण आपल्याकडून अन्नदान करायचं आहे. याच्याने विशेष फळ उत्तम स्वरूपात आपल्याला प्राप्त होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या अन्नधान्याची कमतरता ही आपल्या कुटुंबात यापुढे, म्हणजे आपण तर आहोत, पण आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला देखील त्याची कमतरता पडणार नाही. कायम अन्नधान्य लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार आहे. आणि म्हणून जी व्यक्ती अतिशय दीनदुबळी आहे, आजारी आहे, असहाय्य आहे, भुकेलेली आहे, अशांना आपण अन्नदान करणे, महिनाभर रोज अन्नदान करणे हे गरजेचे आहे. ज्या मंडळींना महिनाभर शक्य नाही त्यांनी यापैकी जो 1 दिवस त्यांना शक्य असेल त्या एका दिवशी देखील हे दान केलेलं चालणार आहे. फक्त लक्षात ठेवा मंडळी की हे दान देत असताना मनामध्ये कुठल्याही स्वरूपाचा अहंकार भाव नको. अतिशय विनम्रपणे आणि अतिशय चांगल्या मनाने हे दान आपल्याला त्यांना द्यायचं आहे. अशा तऱ्हेने उद्याचं दान विशेष काय आहे तर सुपारी फळ आहे. आणि व्रत विशेष काय आहे तर भुकेलेल्यांना अन्नदान करणे हे आपण बघितलेलं आहे. आता मंडळी तुमच्या माहितीसाठी म्हणून एक गोष्ट मी सांगतो. हे जे 5 योग मी तुम्हाला सांगितले, वैधृती आहे, व्यतिपात आहे, पौर्णिमा आहे, अमावास्या आहे आणि द्वादशी तिथी आहे. मग तुम्ही तुमच्या मनात एक प्रश्न आलाच असेल की मग ह्या तिथी ह्या अधिक महिन्यामध्ये केव्हा केव्हा येतात, तर मी ते तुम्हाला आज सांगणार आहे. शुक्ल पक्षातली द्वादशी तिथी जर तुम्ही विचाराल तर ती 28 सप्टेंबर या दिवशी आहे. कृष्ण पक्षातली द्वादशी तिथी जर तुम्ही विचाराल तर ती 14 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर वैधृती योग या महिन्यामध्ये 2 वेळा आलेला आहे. शक्यतो तो एकदाच येत असतो, पण योगा संयोगाने आपल्याला ह्या महिन्यात 2दा वैधृती योग प्राप्त होणार आहे. त्यातला पहिला योग हा 20 सप्टेंबरला होऊन गेलेला आहे. पुढचा योग हा 16 ऑक्टोबरला येणार आहे, म्हणजे ज्या दिवशी अमावास्या तिथी आहे त्याच दिवशी वैधृती योग देखील आहे. अशा तऱ्हेने 16 तारखेचं महत्व हे अनन्यसाधारण होणार आहे.
त्यानंतर व्यतिपात योग हा ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेला येणार आहे. पौर्णिमा तिथी 1 ऑक्टोबरला आलेली आहे आणि अमावस्या आपण जाणतातच ती 16 तारखेला आहे. अशा तऱ्हेने ह्या तारखांना हे विशेष पंचपर्व जे आपण बघितले ते येणार आहे आणि त्या दिवशी आपण विशेष करून पुरुषोत्तमाची सेवा करणे, पुरुषोत्तमाची उपासना करणे, त्या पुरुषोत्तमाला उद्देशून दान धर्म करणे, खास करून अमावस्याला आपल्या पितरांना उद्देशून आपण दान धर्म करणे हे अतिशय योग्य असणार आहे आणि त्याची फलितं ही तुम्हाला लगेच ताबडतोब प्राप्त होणार आहे. अशा तऱ्हेने पंचपर्वांपैकी 4 पर्वांचं महत्व आपण बघितलेलं आहे. उद्या आपण द्वादशीचं महत्व बघणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांना एक विनंती की ह्या सध्या परिस्थितीला अत्यंत आवश्यक कार्य जर असेल तरच आपण घराबाहेर पडा, नाहीतर घरातच राहा, आपलंही आरोग्य सुरक्षित करा व इतरांचं आरोग्य देखील सुरक्षित करा. सॅनिटायझरचा कायम वापर करा, बाहेर जाता येता मास्कचा वापर अवश्य करा. सगळ्यांनी काळजी घ्या अशीच प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो आणि आज आज्ञा घेतो. नमस्कार.